हा राज मुळातच स्वच्छंदी कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा प्रथमच घरापासून लांब राहायला जातोय. त्याच्यासाठी हे अवघडच आहे. त्याला आता आपले कपडे, नेहमी लागणाऱ्या वस्तू, अगदी मीठ आणि साखर कुठे ठेवले हेही लक्षात ठेवावं लागणार. अशा अवघड वेळी त्याला आईची आठवण येते. ती सारं घर कसं व्यवस्थित आवरलेलं नीट ठेवते. ती हे कसं करते याचं त्याला आश्चर्य वाटतं आणि तो तिला फोन करायचं ठरवतो. जरी औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरी आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात. ती सामान्य ज्ञान सहजपणे वापरते. पण कसं? जर हे कळलं तर कारखान्यात हजारो भागांपासून एक उत्पादन सुविहितपणे कसं बनवायचं किंवा वाहन उद्योगात अगणित सुट्या भागांची नीट व्यवस्था कशी ठेवायची तेही उमगेल. हे साध्या पण उपयुक्त संकल्पनेमुळे शक्य आहे. या संकल्पनेचं नाव आहे 5S. जरी औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरी आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात. ती सामान्य ज्ञान सहजपणे वापरते. पण कसं? जर हे कळलं तर कारखान्यात हजारो भागांपासून एक उत्पादन सुविहितपणे कसं बनवायचं किंवा वाहन उद्योगात अगणित सुट्या भागांची नीट व्यवस्था कशी ठेवायची तेही उमगेल. हे साध्या पण उपयुक्त संकल्पनेमुळे शक्य आहे. या संकल्पनेचं नाव आहे 5S. या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकणार आहात 5S म्हणजे काय, 5S चा इतिहास, 5S ची पार्श्वभूमी, 5S ची उद्दिष्टे आणि तत्वे, 5S चे तपशील, 5S चे फायदे. सुरुवात करण्यापूर्वी 5S विषयी तुम्हाला किती माहिती आहे ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1. तुम्ही 5S बद्दल वाचले किंवा ऐकले आहे का? A. होय. B. नाही. जर तुम्ही 5S बद्दल ऐकले किंवा प्रश्न क्रमांक 2. 5S ची संकल्पना कोण? प्रश्न क्रमांक 3. 5S आमच्या कामाच्या पद्धती, कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारण्यात मदत करतो. A. प्रश्न क्रमांक 4. 5S यापैकी कोणत्या ठिकाणी लागू आहे? A. उद्योग, B. ऑफिस. प्रश्न क्रमांक 5. 5S नावामध्ये 5 शब्द आहेत जे S या अक्षरापासून सुरू होतात. असेल तर ते चांगलेच आहे आणि तुम्हाला 5S या संकल्पनेबद्दल माहिती नसली तरीही काळजी करू नका. तुम्ही आता ते शिकाल. कोणत्या देशात विकसित झाली? A. होय. B. कधी कधी. C. आपल्या घरात. 1. खरे. आता समजून घेऊ 5S ही संकल्पना. 5S म्हणजे काय? ही पद्धत कामाच्या ठिकाणी व्यवस्थापनासाठी वापरली जाते. हिच्यामुळे कार्यक्षमता वाढते. स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम वातावरणामुळे अपव्यय टळतो. 5S हा शब्द 5 जपानी शब्दांपासून तयार झाला आहे. सेरी, सेतो, सैसो, सिकेत्सु आणि शित्सुके. सेरी
म्हणजे सॉर्ट किंवा वर्गवारी करणे. सेट म्हणजे सेट इन ऑर्डर किंवा क्रमवारी लावणे. सेइसो म्हणजे शाईन किंवा स्वच्छता. सिकेत्सु म्हणजे स्टँडर्डाइज किंवा प्रमाणित करणे. आणि चित्सुके म्हणजे सस्टेन किंवा शिस्तीने टिकवून ठेवणे. 16व्या शतकात जहाज बांधणी हा एक प्रमुख व्यवसाय होता. एक जहाज बांधण्यासाठी काही महिने आणि कधी कधी काही वर्षे लागायची. व्हेनिसचे जहाज बांधणी कारागीर मात्र हे काम काही आठवड्यातच पूर्ण करायचे. असं मानलं जातं की यासाठी ते 5S सारखं तंत्र वापरायचे. अलीकडच्या काळात जगप्रसिद्ध टोयोटा उत्पादन प्रणालीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताईची ओहनो यांना 1970च्या दशकात उद्योग जगतात 5S तंत्र प्रथम विकसित करण्याचे श्रेय दिले जाते. या तंत्राला विशेष महत्त्व आहे कारण ते कार्यपद्धतीत सुधारणा करणारी साधने आणि मानकांचा पाया आहे. उदाहरणादाखल TPM, TQM, ISO, 6 सिग्मा आणि लीन मॅन्युफॅक्चरिंगची नावे घ्यावी लागतील. 5S शिवाय सुधारणांच्या या साऱ्या पद्धती अपेक्षित परिणाम करू शकणार नाहीत. खूप महत्वाच्या अशा या 5S तंत्रामुळे कोणती उद्दिष्टे साध्य केली जातात ते पाहूया. 1. कामाची जागा नीटनेटकी आणि स्वच्छ राहते. 2. कामातली शिस्त सुधारते. 3. दैनंदिन कामे सुनियोजित होतात. 4. कार्यक्षमता वाढते. 5. सुरक्षितता वाढते. आणि हे अपव्यय थांबवल्याने, सर्वांना सहकारी वृत्तीने सहभागी करून घेतल्याने आणि सुनियोजित, सुरक्षित, उत्पादक, सुलभ काम करण्यासाठी सक्षम अशा विकसित केलेल्या वातावरणामुळे शक्य होते. अगदी आईच्या स्वयंपाकघरासारखं. आई काम करताना तर्कशुद्ध क्रम पाळते हे ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. हा क्रम बदलून चालत नाही. ती प्रथम वर्गवारी करून अनावश्यक गोष्टी काढून टाकते. मग वस्तूंची क्रमवारी लावते. साखर, मीठ आणि भाज्या जिथे हव्या तिथेच ठेवते. साऱ्या जिन्नसांची स्वच्छता करते. त्यानंतर चहा, साखर आणि कॉफी यांसारख्या वस्तूंसाठी योग्य ती भांडी निवडते. भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये तळाशी ठेवते. आणि सरतेशेवटी या कृतीची सवय लावून ती अंगी बाणवून घेते. उद्योग क्षेत्रातल्या कामाची जागाही फार काही वेगळी नसते. तिथेही हेच केलं जातं. मग तो उत्पादन विभाग असो, स्पेअर्स विभाग असो, ऑटोमोबाईल वर्कशॉप असो किंवा अधिकाऱ्यांचं ऑफिस. पटकन एक उजळणी करूया. आपण आतापर्यंत खाली गोष्टी शिकलो. 5S चा परिचय, पूर्व मूल्यांकित प्रश्न आणि उत्तरे. 5S म्हणजे काय? 5S चा इतिहास, 5S ची पार्श्वभूमी, 5S ची उद्दिष्टे आणि तत्वे,